तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल भांडार। तर मित्रांनो, आपण टेक्निकल संदर्भात नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवत असतो। तर मित्रांनो, आज आपण पाहूया भूमी अभिलेख कार्यालयाचा नकाशा। तर मित्रांनो, आपल्या शेताचा नकाशा आपल्याला कुठून मिळतो? तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस पीक पाहणी करतो त्यावेळेस तो आपल्याला दिसतो, परंतु आपल्याला तो डाउनलोड करता येत नाही। तर आपला नकाशा तलाठी ऑफिसमध्ये, तलाठी कार्यालयामध्ये आपल्याला आपला नकाशा मिळतो, पण तो संपूर्ण गावचा नकाशा असतो तिथे अवेलेबल। तो तुम्हाला ठराविक तुमच्या जागेचा नकाशा तुम्हाला मिळत नाही। तर मित्रांनो, आज आपण याच संदर्भात आपला टॉपिक असणार आहे, आपल्या जागेचा नकाशा कसा डाउनलोड करायचा। तर मित्रांनो, प्रथमतः आपण सर्च करायचं आहे भूमी अभिलेख नकाशा, ह्या गूगल क्रोममध्ये सर्च करायचं आहे मित्रांनो। त्यानंतर ही जी पहिली वेबसाईट येईल या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपण। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, इथं प्लस या आयकॉन बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, प्लस या आयकॉन बटनावर क्लिक केल्यानंतर या शेजारी क्लिक केल्यानंतर मित्रांनो, महाराष्ट्र आपलं स्टेट निवडायचं आहे, महाराष्ट्र। त्यानंतर मित्रांनो, रूरल अर्बन आपण ज्या एरियात असो तर ते निवडायचं आहे। त्यानंतर मित्रांनो, आपला डिस्ट्रिक्ट म्हणजेच जिल्हा निवडायचा आहे मित्रांनो। आता आपण अहमदनगर जिल्ह्यात आहे तर आपण अहमदनगर जिल्हा निवडतोय मित्रांनो। त्यानंतर आपण तालुका, ज्या तालुक्याचा आपल्याला नकाशा हवा आहे, आपल्या गावचा तालुका, तर तो तालुका निवडायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, गाव, ज्या गावात आपण राहतो त्या गावाचा सिलेक्ट करायचं आहे। गाव सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो, इथं प्लॉट नंबर किंवा सर्वे नंबर आहे तर तुम्ही इथं सर्वे नंबर टाकायचा आहे। आता मी समजा 811, मला वाटलं आहे 811 हा सर्वे नंबर आपण टाकला आहे। त्यानंतर मित्रांनो, आपण 811 सर्वे नंतर टाकल्यानंतर सर्च केला आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो, इथं तुम्हाला 811 गटामध्ये असलेल्या संपूर्ण नावाची यादी तुमच्यासमोर प्रसिद्ध होत आहे मित्रांनो। हे बघा, तुम्ही पाहू शकता 811 मध्ये जेवढे 811 गटामध्ये जेवढे व्यक्तींच्या नावावर क्षेत्र आहे ते सर्व व्यक्ती तुम्हाला इथं दिसत आहेत पूर्णपणे। त्यानंतर मित्रांनो, आपण इथे क्लिक केल्यानंतर मॅप रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचे। मॅप रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तो पूर्ण PDF इथे डाउनलोड होणार आहे। ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, ती PDF पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे आणि तुम्ही डाउनलोड केल्यानंतर हा तुमचा 811चा गट नंबर 811चा पूर्ण नकाशा तुमच्यासमोर आलेला आहे मित्रांनो। 810 असेल, 808 असेल, 811 असेल, हा पूर्ण नकाशा। त्यानंतर मित्रांनो, इथं PDF मध्ये तुम्ही पाहू शकता सर्वे नंबर 811 मध्ये असणारा टोटल एरिया, वस्तीपट जागा, त्यामध्ये असलेली संपूर्ण नावे, ज्या 811 गटामध्ये जे उतार्यात सर्वांची नावे आहेत ती इथं संपूर्णपणे आलेली आहेत मित्रांनो। तर हे बघा, प्लॉट रिपोर्ट, डिस्ट्रिक्ट अहमदनगर, तालुका राहता, विलेज पिंपरी चिंचवड। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन डाउनलोड करू शकतो आणि आपण यानंतर आपण आपली जमीन भूमी अभिलेख कार्यालयाकडून आपण आपले पूर्ण क्षेत्र मोजमाप करू घेऊ शकतो। परंतु आपल्याला नकाशा मिळत नसल्यामुळे जुन्या काळात नकाशा लवकर अवेलेबल होत नव्हता। तर मित्रांनो, आपल्याला आता हा नकाशा डाउनलोड करता येणार आहे। अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। धन्यवाद, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत।